मुलाकात होगी, फिर कभी मुलाकात होगी. शब्द अपुरे पडतील आज आठवणी मांडताना, शब्द अपुरे पडतील आज आठवणी मांडताना, डोळे भरून येतील येथून निरोप घेताना, येथून निरोप घेताना. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि येथे जमलेल्या माझ्या जिवलग मित्र आणि मैत्रिणींनो. सर, कार्यक्रम सुरू होण्याबद्दल मी एक सांगतो की आज माझ्या शाळेविषयी, माझ्या शिक्षकांविषयी आणि माझ्या मित्रांविषयी मला काहीतरी बोलायचे सौभाग्य प्राप्त झाले आहे आणि शब्दाची मर्यादा राखून आज तुम्ही मला मनसोक्त बोलायला संधी दिली असा मी समजतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस, पण हा एक प्रकारचा सणच आहे. मी येथे स्वतःचे अनुभव सांगणारच आहे व येथे शिक्षकांची आभार सुद्धा मानणार आहे. माझ्या शिक्षकांचे आभार मानण्याचे सौभाग्य आज मला लाभले आहे. एका कर्तव्यदक्ष विद्यार्थ्याच्या नात्याने माझे कर्तव्य बनते की ज्यांनी 2 वर्ष आपल्यासाठी मेहनत घेतली त्यांच्याविषयी 2 शब्द सांगायला हवे व त्यांचे आभार मानायला हवे. मित्रांनो, जेव्हा पेपर वगैरे झाले असतील आणि आम्ही मित्र एकत्र जमू तेव्हा शिक्षकांची आठवण कशी काढू हे मी माझ्या कवितेच्या जोमात सांगण्याचे प्रयत्न करत आहे. मित्र मित्र जमू कधीतरी, मित्र मित्र जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवरी, काढू आठवण शाळेच्या दिवसाची, काढू आठवण शाळेच्या दिवसाची, मनसोक्त जगले या भूतकालीन क्षणाची. जेव्हा आम्ही मित्र मित्र जमू पहिला. मित्रांनो, सरांचा एक सिद्धांत आपण सर्वांनी अनुभवलाय की अभ्यास मध्ये असला तरी चालेल पण शिस्त मोडलेली चालणार नाही. आपण इतके सरळ बसतो की कधी कधी आपल्याला स्वतःला शंका येते की आपण शाळेत आहोत की मिलिटरी ट्रेनिंग मध्ये, यावर माझ्या मनातील काही होईल. सरांचा विचार एकदम सुपर आणि फास्ट आहे. सरांचा विचार एकदम सुपर आणि फास्ट आहे. शिस्त नसते की समजायचं तुमचा तो दिवस लास्ट आहे. अभ्यास कमी केला म्हणून सर कधी ओरडले नाही. अभ्यास कमी केला म्हणून सर कधी ओरडले नाही. पण बटन उघडं दिसलं की मग मात्र सोडलं नाही, मग मात्र सोडलं नाही. अभ्यास कमी करा रे हे वाक्य ऐकून आम्ही खुश झालो होतो. अभ्यास कमी करा रे हे वाक्य ऐकून आम्ही खुश झालो होतो. आणि सरांच्या शिस्तीचा अर्थ समजायला मात्र थोडा उशीर झालो होतो. पुस्तकापेक्षा सरांच्या जास्त वाचन करावं लागतं आणि शिस्तीचा रस्ता चुकला की मग सरांचं मराठी बोलणं टोचतं, मग सरांचं मराठी बोलणं टोचतं. सर, तुमचे ते रागावणे आणि तो शिस्तीचा बरगा आणि अभ्यासापेक्षा लागण्याला दिलेले महत्व आम्हाला नेहमीच लक्षात आहे. आता अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचा आवाज ऐकला की आपली शाळा सावधान म्हणून येते. ओके, येते म्हणा.